गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर पीठ कसं दळणार आलं मॅडम चांगलं आणलं दळून. आता गव्हाचं पण तसंच दळावं. मी त्याला बोललोच, म्हणजे वाईफला कंप्लेंट नाही आणत चाहिए. तिला त्रास अजिबात नाही झाला पाहिजे थोडा पण, की पीठ कसं दळून आणलं काय आणलं. जर तशी कंप्लेंट असेल तर मग तुझं दुकान आहे, तू आहे आणि मी आहे. मग तो काहीतरी बोलला, त्या बोललो लास्ट टाइम वो जाडा जाडा पीठ हो गया था, चपाती एकदम कडक हो रहा था. पण काय करूया, मला पण फ्रेंड्स वाटते पाण्यामुळे ना जास्त हेअरफॉल होत चाललाय माझा. आणि एकदम असं कधी नाही तो तसा हात घातला की 10-12 5-6 केस आहेच कन्फर्म. हो, काल तर तुझ्या किती गेले ते, अक्षरशः मी एवढं शॉक झालो. मला वाटलं ते खाल्लं की पूर्ण केसांचं निघून जाईल. आणि हे खूप बेकार होत चाललंय, मला बिलकुल आवडत नाही. मला हवेत केस, ठीक आहे. तर तू हफ्त्यातून किती वेळा केस धुते? 2-3. मग तू जेव्हा धुणार असेल ना, मला इन्फॉर्म करत जा. आपण त्या दिवशी किंवा हफ्त्यातून आपण दिवस ठरवू, आपण त्या दिवसाला ती 30 रुपयावाली कॅन मागवूया फिल्टर वॉटरची. कारण आणि त्यांनी केस धुवूया आपण. 30 रुपये ठीक आहे ना यार, एवढं हेअरफॉल हे होण्यापेक्षा हफ्त्यातून, आहे की नाही. आणि एक टाकीमध्ये पण एक फिल्टर मी बघितलाय व्हिडिओ, एक फिल्टर पंप येतो छोटासा. मी बोलले होते तुला तेव्हा लावायला. सगळं काय झालं की मी बोलले होते, ही सगळंच बोललेली असते बरं का. फिल्टर ही सगळं अगोदरच बोललेली असते. तुरटी टाकायला बोलले होते ते पण तू विसरला. तोरटी कुठून टाकणार, वरतून उघडावं लागेल ते, मला नाही समजणार. थांब ना, ते बीबीएमसीचं पाणी चालू झालं की आपल्याला टाकी क्लीन करून घ्यायची. बीबीएमसीचं पाणी चालू झालं, मग तरी मग फिल्टर करावं लागणार. मग तरी फिल्टर करावं लागणार. मला बोलली पहिलं टाकीमध्ये ते तुरटी टाक म्हणजे साफ. बीबीएमसीचं पाणी चालू झालं म्हणून एअरफॉल चालू झालं, तसं तर नसेल बिलकुल. ते पाणी ऑलरेडी फिल्टर चांगलं असणार आहे. ॲल्युम स्टोन फिटकरी, अच्छा ते दाढी केल्यावर लावतात ते. चला ते पण करून बघू, काहीच जातं एवढंस. पण ते दगड तो आपल्या पाईपात येऊन फसायला नको. ते कमी कमी होतं ना, मग ते आपल्या मेन पाईपात येऊन फसलं की झालं. मग चहा सोबत आज भाकरी बनल्या तरी पण मी खाणार आहे. तर फ्रेंड्स फायनली हे बा, आपली ती काल रिप्लेसमेंटची ऑर्डर प्लेस झाली आहे. आणि ते आता जाईल, तो फॉल्टीवाला पीस कव्हरचा आणि प्रॉपरवाला येईल, राईट. काय करताय? कुणी करायला सांगितलं तुला ती मस्ती? जाऊ दे, बरं झालं लागलं, तिला समजायला पाहिजे. रिमोट तिच्या पायावर पाडून घेतलंय. कुठे लागलं एक्झॅक्ट? बरं झालं, तसंच पाहिजे. जोपर्यंत समजणार नाही ना कसं दुखतं, तुला समजणार नाही मस्ती काय करायची काय नाही. ते लागलं ना, परत करशील तसं? करशील? सोडू? पंप हे काय आहे? आणि तू तिला काय कंप्लेंट करते? तिला काय, तिचं काय, ती काय करणार आहे? ती काय मला ओरडणार आहे पूजा का काय करणार आहे? आणि तिचं ऐकणार आहे? तिला असं वाटतं की तिने मला तुझं नाव सांगितलं मी तुला मारणार, म्हणून ती मला सांगते ना. तू पण आणि ती दोघींना हे करेल मी. काय करशील? काय करशील? तिला काय कंप्लेंट करते बेटा माझी? तू मला कंप्लेंट करते तिची, ती वेगळी बात आहे. ती ओरडते तर पूजाला माझी कंप्लेंट करते काय? मस्त पैकी पडवळची भाजी. अरे वाल, मग पडवळ काय असतं? ते लांब लचक असतं ना पडवळ. आठवली तिला, आठवली. हा मग ठीक आहे, पण ते रात्री खाऊया. रात्री खाऊया प्लीज. आणि आठवली तिला. जरा आतून दिलं, बट मी आता जेवतोय. मला हाताला बघ भाजी भाकर लागलाय. तू जा, रात्री तुला ते मी ओपन करून देतो. ओके? फोडायचं आहे, ते फोडायचं आहे. उचलून आत ठेव किचन मध्ये. पूजा तिला बोलते आत ठेवायला. ती बडीसोपचं पॅकेट तिने खाली फेकायला लागली. झालं का? आत ठेव. हा पण हे काय, ती माझी कंप्लेंट पूजाला, पूजाची कंप्लेंट मला करते. आणि आम्ही पण, मी तिची कंप्लेंट पूजाला, पूजी तिची कंप्लेंट मला करते. आम्हाला एकमेकांना कंप्लेंट करायची गरजच नाही. आम्ही तर डायरेक्ट हँडल करू शकतो ना.
होय ठेवून येते आतमध्ये. आत्ताच्या आत्ता एका सांगण्यात कुठली पाहिजे लगेच. हो. बुकू पूजा दोघेही झोपल्यात. मी जातो आता आणि कॅशिफाय मध्ये जातो. विरार स्टेशनच्या इथे पेट्रोल पंपच्या तिथे जाऊन बघतो काय फोनचे बेटर ऑप्शन्स आहेत का, जरा 10,000च्या खालीच, आणि ते पण EMI वरती. म्हणजे EMI त्याचा एकदम कमी पडेल असा. ओके, बिकॉज हे आयफोनमध्ये ना यूज करून करून सगळं काय हे ते सगळं बॅटरी खूप म्हणजे नाही मला भेटत आहे बाहेर गेल्या वर्षी पुरेसे तेवढी बॅटरी. मी जाणारच बाहेर तितक्यात बघा कोण उठलंय, छोटा पॅन्डा. टाइम अजून पुढे गेलाय. मला थोडंसं एक काम आलेलं परत. माझा जो फेस वॉशचा म्हणजे एक आहे माझं एक कोलॅबरेशन आहे, त्याच्या रिलेटेड थोडंसं काम आलेलं ते करून टाकलंय. आणि आता इंट्रोड्युसिंग यू. पाय चटका इथे ठेवलंच कशाला. आणि इंट्रोड्युसिंग यू टू द न्यू लुक ऑफ भाव्या. कारण की भाव्या पाठी लागली होती तिच्या मम्माच्या की मला पण तसे केस पाहिजेत. मम्मा तिची केस विसरत होती. तर पुढे दाखव तू कसे केलेस. माझे असे काय मी केले थोडेसे, जेवढे जमले तेवढे स्ट्रेट केले. हा, आणि दादा बुगूचे बघा 1 2 10 बुगू दाखव. कुठून दिसणार आहे वन साइडेड. बुगूचा फ्रेंड्स काइंड ऑफ बॉबकट केलाय. बुगू बघ. अरे इथे बघ बेटा. ये ते काय जिबेचं. वा वा छान वाटतात आहेत ना. दाखव बेटा. काश मी ते रेकॉर्ड करू शकलो असं, माझ्या वेगळ्या एडिटिंग मध्ये होतो त्यासाठीच, त्यामुळे मी तो व्लॉग मध्ये नाही पार्ट शेअर करू शकलो. बट दिस इज लुकिंग व्हेरी नाईस ऑन हर. एवढे वाढलेत बघा तिचे केस. बुगू ऍक्च्युली खूप दिवसांपासून पाठी लागली की मम्मा मला पण केस मोठे पाहिजे. ते काय कुठून दुकानातून थोडे आणू शकतो ते. पण तिचा हे असं हे जो हा पोर्शन आहे तो किती छान वाटते बघा. ते हे असे मस्त फ्लिक्स वगैरे आलेत ते. आणि माझे चाललेत फ्लिक्स वगैरे जे पण आहेत ते. दर बघू. अरे कशाला यार, मी तुला बोललो तर पोरीला नको सवय लावू यार. बेटा तू मम्माला मना करत जा हे सगळं वापरत असेल तेव्हा, समजलं. नाही तुझ्यामुळे पोरीला ही सवय लागते. जा इथून साईड लाव. तू पण साईड लाव. अरे बघ बघ मशीन माझ्या किती बाजूला आहे. आता जाऊया कॅशिफाय मध्ये आणि बघून येणार कोणता सेकंड हँड फोन आहे का. काय चहा ठेव वर. काय चहा. अरे बाय कर ना आजच्या दिवस ठेव तुझा. ना तू. मला निघायचंय. नाही ठेव जा. चहा ठेव ना. हा. अरे पॅन्ट सगळी खराब झाली आहे तुझी. पाठवून जा मम्माकडून क्लीन करून ये जा. बेटा खूप धूळ लागली जा. पूजा हिची पॅन्ट पाठवून बघ सगळी खराब झाली आहे. काय केलं पॅन्ट. धूळ लागली आहे. भिंतीची वाटतं ती धूळ का पावडर पाडली. दिसलं. जा मी तुला घेऊन जातो म्हटलं ना. धन्यवाद. थँक्यू. गोलू गोलू. हाय गोलू. हाय गोलू. मग तरी स्वाती काय पण किती ओरडा झाली त्या दिवशी. एक मिनिट. मला एकदा तो कळलं नाही तरी शिडीचं लॉजिक का घेतलं का. शिडी का घेतली मला हाच फंडा समजला नाही मुळात. शिडी का घेतली ते माहित नाही बोलते. गरजच नव्हती शिडीची हर्ष, गरजच नव्हती. त्या दिवशी स्वातीता इतक्या ओरडल्यात पूजाला. तुला आवडलं असेल ना, तुला लय छान वाटलं असेल. मी म्हटलं अरे शिडीची काय गरजच नव्हती गुड्डी. गरज आई काय झालं होतं माहितीये, ह्या माणसाने मला एकदा खरं रिझन सांगितलं नाही की मी शिडी आणतोय करून जेव्हा पैसे हे करायचे होते तेव्हा. ठीक आहे. मला त्याने सांगितलं की वरचा जो पोर्शन आहे ना, जो आम्ही इकडे येणार होतो उज्जैनला येणार, तो वरचा पोर्शन चिकटवत होतो तो पोर्शन मी दुरुस्त करणार आहे, त्याच्यासाठी मला पैसे हवे असं सांगितलं. आणि अचानक शिडी घेऊन आला. गुरुच काय बाहेर हा कधी वरती चढून कधी फॅन साफ करत नाही ना, काय करत नाही. आणि मला त्या शिडीवर फक्त बसायचं होतं. हे तर मी ती शिडी आणली कशी माहितीये का.
स्कूटीच्या मध्ये आडवी ठेवली, 3 गाड्यांचा रस्ता अडवून, आणि ती परत घेऊन गेलोय. परत कसं तसंच घेऊन निघला? मग असे अर्धे थोडी पॅक करून ठेवणार आहे. त्याला बोलायचं होतं सांग तर, नाही तर ती शिडी तुझं तूच बघ काय, पण तू हे चुकीचं केलं. अजिबात चांगलं नाही वाटत ते मला, अजिबात एवढं नाही ताकद ठेवायची कामाला आपल्याला. हो बाबा रे बाबा, कोणी कोणाला धाकात ठेवलंय? या माणसाने मला इथे धाकात ठेवलंय, मी त्याला धाकात ठेवलंय. कशी बारबार मारायची, काय काय सांग. तो एक बोलतो तुला, ठीक आहे पूजाला लागले, ठीक आहे. तू त्याला किती भांडली त्याला लागणार म्हणून आज काही सगळ्या गोष्टी मॅनेज करून आम्ही कार घेतले. त्याला लागणार करून म्हणून EMI स्टार्ट ठेवला, आयफोन घेतलाय. असं नाहीये की सगळ्याच गोष्टी त्यांच्या कॉम्प्रोमाइज करते, सगळ्या गोष्टी त्याच्यानुसारच घेते. त्याला जे पाहिजे ते पहिलं. शिडी काय आवडीची आहे त्याच्या. मी त्याला काय म्हटलं, शिडीपेक्षा तुला कोणती गॅजेट मधली गोष्ट पाहिजे ती घे, मी त्याच्यामध्ये काही तुला बोलणार नाही, कधी अडवत नाही त्याच्या गोष्टीमध्ये. आवाज नाही येत आहे. गुगल पिक्सल घेऊया. भाई साहेब, त्या माणसाने वरती चढून पंखा साफ केलंय. गॅजेटच घ्यायचं तर आपण गुगल पिक्सल घेऊया. कोणता गुगल पिक्सल? फोन आहे अँड्रॉइडचा. तू तर आता तो पोको घ्यायचा विचार केला. पोको? तू तर मला तो पोको पाठवलास. 10,000च्या खालती कोणता फोन आहे ते बघतोय, पण तू बोलते ना 8,000चा आहे पोको. पण तू बोललीस त्याच्यासाठी गॅजेट घ्यायला कधी मना नाही केलं, तर मग आपण फोन घेऊया अँड्रॉइडचा. मी कुठे मना केलंय? हा गुगलचा किंवा दुसरा बघूया. अँड्रॉइड फोन राहिलाय अजून. अच्छा, तुझ्याकडे कोणता चालू फोन आहे का अँड्रॉइड वाला? जरा पाठवून देतेस का? बेटा तुम्हाला फोन घेऊन देते. नाही बाहेरच्या सगळ्यांमध्ये मी चहा ठेवलाय, विसरूनच गेलो. तो ऑलरेडी आटलाय. आता अरे बेटा ते ऑलरेडी कुठलंय मी, ते मी डायरेक्ट ह्याच्यात टाकतोय. तिला तर गेमच वाटतोय ते. आता पूजाचं चालू आहे की तिचा हा जो फोन होता पहिला सॅमसंगचा, हा तिला देऊन टाकायचा. आता हे घेणारच नाही कोणी, चालूच होत नाही फोन. तर चालू नाही, 1.5 मोबाईल पण घेतात ना. कोण घेणार स्क्रॅप मध्ये? ते बघ नाही होतो मॅडम. हो काय नाही होत चालू फोन तो. चला त्याला मी बघते बाबा. मी डोको देते. चौकोस खिशात कुणी दिले? तू दिले पूजा खिशात? तिनेच टाकला नाही. लवकर खाली कर. ते जर पिघळलं ना खिशामध्ये मुंग्या लागतील, आणि ते पायाला पण लागेल तुझ्या चिकट. लवकर काढते. खायची गोष्ट फक्त बदाम आणि काजू जाईल खिशामध्ये, अजून काय जाणार नाही, समजलं? ठेव तिकडे. तिला राहू दे, मी जातो एकटा. ते देऊन टाका चल लवकर, आपल्याला ते वेफर खायचे ना बाहेर जाऊन. अरे काय नाही, ते पिघळणं चोकोच आहेत ते. जा बघू. एकदा आपण रिलायन्स डिजिटल मध्ये पण फोन्स चेक करूया. जो मी फोन शोधतोय ना फ्रेंड्स, कॉम्पॅक्ट साईज मध्ये, थोडा पतल्या साईज मध्ये, ते बघा हा परफेक्ट आहे. मोटोरोला हा कोणता आहे तो, आणि याच 19,000 आहे, बट आपण तेवढं तर नाही आता घेऊ शकणार. पतला ते पतला आणि एकदम मस्त कॅमेरा बिमेरा, एकदम आयफोन 1+ सारखं आहे. 8GB समथिंग 128 GB बघितले काही, बट असं काय बजेटमध्ये आणि हवा तसा नाही भेटला. मला आता जाऊ आणि कॅशिफायमध्ये जाऊ, बिकॉज तिथं थोडं अपेक्षा आहे की थोडं कमी बजेटमध्ये सेकंड हँड का होईना. पूजा सेकंड हँड नको बोलते, पण मला काही कालांतरासाठी तो वापरावा लागेल. इथे पेट्रोल पंप आणि इकडे कॅशिफाय. बघितले फ्रेंड्स 1-2 फोन काही, बट काही असं एवढं काय खास वाटले नाही की आउट ऑफ डेट होते काही, आणि 1-2 होते ते जरा प्राइस रेंजच्या बाहेर आहेत. बेटा तुला पण पाहिजे फोन? कोणता वाला? हा हा लवकर बोल. हा काय? विवो. विवोचा फोन पाहिजे. आज आपल्याला इथं काहीतरी खायचा प्लॅन होता फ्रेंड्स, बट सगळं सोडून टाकलं इकडचं. फ्रेंड्स काहीच नाहीये. एक स्टॉल होता वेफर्स मध्ये, काहीतरी ते टाकून देतात काही मस्तपैकी, काय काय सॉसेज आणि हे ते सगळं वेफर मध्ये, कुरकुरेमध्ये. ते आज खायचं ठरवलेलं, बट
पडते. चला थोडं फिरू आणि बघू ते शॉप कुठे दुसरीकडे लावलंय का त्यांनी. काय खाल्लं दोघांनी? वडापाव. कुठचा वडापाव खाल्ला? तो. बेटा काय सांगायची गरज होती? तू आता जेवणार नाहीये नाही का? मी बरोबर केलं ना बरोबर आता नाही झालं मी. तिने अरे मी एकच वडापाव घेतला त्याला थोडासा तिने खाल्लाय. थोडासा म्हणजे एवढूसा बस. वडापाव खायची गरज काय होती? असंच तेच